राज ठाकरे पुढे म्हणतात की पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा हा भाजपचा उलटा पत्त्यांचा बंगला आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा किंवा आणखी काही म्हणा, पण भाजपचं राजकारण आज मोदींवर टिकून आहे. बाकीच्यांना काही किंमत नाही. आता भाजप जे काही राजकारण खेळतोय ते त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असा इशारा राज ठाकरे दिलेला आहे. आणि पुढे जाऊन राज ठाकरे असं म्हणतात, अमित शहाबद्दल ते बोलतात की अमित शहाना पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आहे. मी 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ केला मंत्रिमंडळ फेरबदलाचा, त्यामध्ये हे म्हटलं होतं की कदाचित यावेळच्या फेरबदलामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाना उपपंतप्रधान पद देतील अशी दिल्ली चर्चा आहे. लक्षात घ्या, या चर्चा प्रत्यक्षात येतात असं नाही, पण त्यामुळे एक दिशा काय चालली आहे राजकारणाची हे कळतं. तेव्हा अमित शहाना जर उपपंतप्रधान दिलं मोदींनी, तर अमित शहा हेच वारस आहे मोदींचे हे स्पष्ट होईल. त्यामुळे आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही या रेस मधले घोडे मागे पडतील हे लक्षात घ्या. आणि अमित शहा हे खासदार यासाठी जमवत आहेत की उद्या जर भाजपच्या खासदारांनी किंवा भाजपमधल्या एका गटाने त्यांना विरोध केला किंवा संघ परिवाराने त्यांना विरोध केला, तर माझ्याकडे इतके खासदार आहेत हे ते दाखवू शकतात. म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांना भाजपमध्ये नाही घेतलं यालो, त्यांनी त्यांना शिंदे सेनेत पाठवलं हे लक्षात घ्या. किंवा तृणमूल काँग्रेसचे जे 20 खासदार त्यांनाही भाजपमध्ये घेणं शक्य होतं, पण ते केलं नाही. त्यांना एका लोकांना माहित नसलेल्या अशा एनसीपीआय नावाच्या पक्षामध्ये पाठवलं. आता का केलं हे भाजपने? अमित शहानी हे का केलं? तर उद्या बाहेरून मदतीची गरज लागली तर हे खासदार अमित शहानाच पाठिंबा देतील याची खात्री अमित शहाना आहे. कारण यांना फोडण्यामध्ये अमित शहानी आपलं तंत्र वापरलेलं आहे.